नमस्कार. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सगळेच काही ना काही सोपे उपाय शोधत असतो, नाही का? तर आज आपण बोलणार आहोत एका अशाच उपायाबद्दल, तो म्हणजे चालणे. ऐकायला खूप साधं वाटतं, पण याचे फायदे खरंच खूप आहेत. अच्छा, तर मधुमेहाबद्दल बोलायचं झालं की व्यायामाचं नाव निघतंच. पण मग मनात खूप प्रश्न येतात. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न आपण आज बघणार आहोत. आणि तो प्रश्न म्हणजे रोज फक्त चालण्याने खरंच रक्तातील साखर कमी होते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. चला तर मग याचं उत्तर काय आहे ते पाहूया. तर याचं उत्तर आहे हो, 100%. रोज चालण्याने साखरेची पातळी नक्कीच नियंत्रणात आणता येते. म्हणजे हा एक अगदी खात्रीशीर मार्ग आहे. पण मग प्रश्न येतो की चालण्यासारखा इतका साधा, सोपा व्यायाम, तो इतका प्रभावी कसा काय ठरू शकतो? यामागे काहीतरी कारण असणार, बरोबर? चला, तेच समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळतं. दुसरं म्हणजे ओव्हरऑल मधुमेह मॅनेज करायला खूप मदत होते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हा उपाय अगदी स्वस्त आहे, म्हणजे फुकटच आणि पूर्णपणे सुरक्षित. कोणीही, कुठेही, कधीही करू शकतो. ओके, तर हे काम कसं करतं? म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या शरीराच्या आत नक्की असं काय घडतं की साखर नियंत्रणात यायला लागते? चला, थोडं विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊ. लक्षात घ्या, जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीरात मुख्यत्वे 2 मोठ्या गोष्टी घडायला लागतात आणि याच 2 गोष्टी थेट आपल्या शुगर लेव्हलवर परिणाम करतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर रक्तातील ग्लुकोजचा म्हणजे साखरेचा वापर एनर्जीसाठी करायला लागतं. साहजिकच रक्तातली साखर वापरली गेली की तिची पातळी आपोआप खाली येते. आणि दुसरी, त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर कमी इन्सुलिनमध्ये जास्त चांगल्या प्रकारे साखर मॅनेज करू लागतं. आणि मधुमेहामध्ये हेच तर आपल्याला हवं असतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे फायदे फक्त साखरेपुरते मर्यादित नाहीत बरं का. चालण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमित चालण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर वजन नियंत्रणात ठेवायला किंवा कमी करायलाही याची खूप मदत होते. म्हणजे बघा, एकच सवय आणि फायदे कितीतरी. तर मग हे सगळे फायदे आपल्याला कसे मिळवता येतील? आतापर्यंत आपण का करायचं हे पाहिलं, आता कसं करायचं यावर बोलूया. जास्त काही नाही, रोज फक्त 30 मिनिटं चालायचे. हो, अगदी बरोबर, फक्त अर्धा तास. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, यात सातत्य खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा की चालणं हा आपलं आरोग्य सुधारण्याचा एक अगदी स्वस्थ, सुरक्षित आणि खरंच खूप सोपा मार्ग आहे. आणि याची सुरुवात करणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. मग आत्ता कसली वाट बघायची? आपल्या निरोगी आयुष्याकडे पहिलं पाऊल टाकण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी कोणती असू शकते? चला, आजपासूनच सुरुवात करूया आणि आपल्या आरोग्यातला सकारात्मक बदल स्वतः अनुभवूया.